रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, वंध्यत्व तज्ज्ञ, कोल्हापूर। चांदेकरवाडींची 15 किलोमीटरची फरफट थांबणार, जवळच आरोग्य केंद्र सोडून दूरच्या तुरुंब्याला जाण्याची वेळ संपणार, कसबा वाळवे आरोग्य केंद्राशी जोडण्यास मंजुरी, माजी सरपंच चंदर उर्फ कृष्णात खोत आणि जयवंत खोत यांच्या पाठपुराव्याला यश। जवळचं आरोग्य केंद्र अवघ्या 1 किलोमीटरवर असताना तब्बल 12 ते 15 किलोमीटर दूर असलेल्या तुरुंब्याला आरोग्य सेवेसाठी हेलपाटे मारण्याची चांदेकरवाडीकरांची फरफट आता थांबण्याची चिन्हे आहेत। चांदेकरवाडी गावाला कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत चंद्रे उपकेंद्राशी जोडण्याच्या प्रस्तावाला पंचायत समितीने मंजुरी दिली आहे। त्यामुळे वृद्ध, गर्भवती महिला आणि लहान मुलांच्या लसीकरणासाठी होणारी गैरसोय दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। यासाठी चांदेकरवाडी गावचे माजी सरपंच चंदर उर्फ कृष्णात खोत आणि महात्मा फुले पतसंस्थेचे माजी चेअरमन जयवंत खोत यांनी सतत पाठपुरावा केला होता। चांदेकरवाडी हे गाव यापूर्वी तिटवे उपकेंद्राशी जोडलेले होते, मात्र तिटवे हे प्राथमिक आरोग्य केंद्र तुरुंबेला जोडण्यात आल्याने चांदेकरवाडीकरांना आरोग्य सेवेसाठी तुरुंबे गाठावे लागत होते। गावापासून तुरुंबे तब्बल 12 ते 15 किलोमीटर अंतरावर असल्याने विशेषतः वृद्ध नागरिक, गर्भवती महिला आणि लसीकरणासाठी येणाऱ्या मातांना मोठी कसरत करावी लागत होती। दरम्यान चांदेकरवाडीपासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। त्यामुळे गावकऱ्यांना जवळच्या ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चांदेकरवाडीला कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत चंद्रे उपकेंद्राशी जोडण्याची मागणी करण्यात आली होती। या मागणीच्या प्रस्तावाला पंचायत समितीच्या 19 जून रोजी झालेल्या बैठकीत ठरावाद्वारे मंजुरी देण्यात आली व पंचायत समितीने हा ठराव जिल्हा परिषदेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे। थोड्याच दिवसात याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। त्यासाठी माजी सरपंच चंदर उर्फ कृष्णा खोत आणि जयवंत खोत हे पाठपुरावा करत आहेत। त्यामुळे चांदेकरवाडीकरांची आरोग्य सेवेसाठीची लांब पल्ल्याची बनवण लवकरच संपण्याची आशा निर्माण झाली आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।